प्रेक्षक हो नमस्कार. तर चला मग बघूया घरोघरी मातीच्या चुली या एपिसोडमध्ये आज काय होणार आहे. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत फोटोशूटसाठी जानकी ऋषिकेश तयार होत असतात. अगदी मराठमोळा वेश असतो. ओवी येते आणि म्हणते, ओ माय गॉड, काय छान दिसताय तुम्ही. ऋषिकेश म्हणतो, म्या बरा दिसतोय ओवी, पर या नऊवारीमध्ये तुझी आई लय झाक दिसतीये बघ. आणि जानकी पण म्हणते, हा धनी, तुम्ही बी लय झाक दिसायलाय. ऋषिकेश म्हणतो, असो. जानकी म्हणते, काय तो फेटा, काय तो कुर्ता, काय तो धोतर, एकदम नाद खोळा. इतकं जमून आलंय म्हणजे तुम्ही धोतर घातलंय, कुर्ता फेटा घातलाय आणि म्या नऊवारी. चला मग एकत्र करू वारी. ओवी म्हणते, काय करायची आहे तुम्हाला वारी? आधी फोटोशूट करा, मग जा वारीला. ऋषिकेश म्हणतो, बोलल्या आजीबाई. जानकी म्हणते, आणि तेवढ्यात खेळाचा आयोजक येतो आणि म्हणतो, तुम्ही रेडी आहात ना? ते दोघंही म्हणतात, हो. आयोजक म्हणतो, चला मग फोटोशूट करूया आपण. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यात आईकडे ऐश्वर्या येते आणि म्हणते, काय झालं आई, बोलवलं तुम्ही मला? आई म्हणते, हो ऐश्वर्या, मला तुझ्याकडून खरं काय ते जाणून घ्यायचंय. ऐश्वर्या म्हणते, काय जाणून घ्यायचंय? आई म्हणतात, हे घर गहाण ठेवलंय, ही कंपनी तोट्यात गेलीच कशी? अगं तू आणि सारंग रोज ऑफिसला जाताय ना, मग हे घडलंच कसं? आणि हे आपलं घर आणि कंपनी गहाण ठेवून तुम्ही इतके पैसे घेतलेत कोणाकडून? आता जर हे पैसे परत दिले नाही तर तो माणूस पैसे घ्यायला घरी येणार आहे म्हणे, असं आई सांगत होती. खरंय का हे सगळं? ऐश्वर्या म्हणते, हे बघा आई, तुमचा जर आमच्यावर विश्वास असेल ना तर हो, हे सगळं खरंय. पण जर का तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर तो माणूस जेव्हा पैसे मागायला आपल्या घरी येईल ना, तेव्हा ठरवा काय ते. आजही मी आणि सारंग तुम्हाला लबाडच वाटतोय ना? आई, तुम्हाला काय वाटतंय? इतके दिवस तुम्हाला खोटे किस्से विकतोय? आई, हे घर खरंच गहाण आहे आणि जर हे कर्ज आम्ही नाही फेडलं ना तर हे घर एक दिवस आपल्या हातून जाईल. पण मी म्हणते, तुम्ही काय इतकं टेन्शन घेताय? तुम्ही करा ना एन्जॉय. ह्या स्पर्धेत तुम्ही जानकीच्याच बाजूने होतात आई. आई बोलायला जाते, पण ऐश्वर्या आईला म्हणते, प्लीज नका काही बोलू, मी बघितलंय सगळं. मला जे माहीत नव्हतं ना ते पण मला आजीने सांगितलंय. काय चाललंय हो आई तुमचं? आणि तिकडे ऋषिकेश दादा स्पर्धा जिंकलाय म्हणून आनंद होतोय तुम्हाला? आई म्हणते, का नाही होणार? हे बघ ऐश्वर्या, सारंग हरला याचं दुःख आहे मला, पण ऋषिकेश जिंकल्याचा पण आनंद नक्कीच होणार. मुलगा आहे तो माझा. ऐश्वर्या म्हणते, सावत्र, हे विसरू नका तुम्ही. नाना उठून बसतात. त्यांचा पुळका सोडा आई. या घरावर जे संकट आले ना त्याच्याकडे बघा जरा. तुम्हाला माहीत नाही रक्कम केवढी मोठी आहे. 5 करोड कर्ज घेतले आई, 5 करोड. आणि ज्या माणसाकडून हे पैसे घेतलेत ना तो माणूस एक नंबरचा सायको आहे. पैसे देताना तो गोड गोड बोललाय, पण त्याला आम्ही वेळेत पैसे नाही ना दिले तर तो माणूस काय करेल याची गॅरंटी नाहीये. नाना डोक्याला हात लावून बसतात आणि म्हणतात, अगं हे सगळं माहीत असताना तुम्ही असं केलंच कशाला? एवढं मोठं कर्ज काढलं कसं? आणि एवढा मोठा निर्णय घेताना आम्हाला विचारावं असं वाटलं नाही तुम्हाला? आम्ही होतो ना. तुमच्या चुकीची शिक्षा सगळ्या घराला भोगावी लागणार आहे. ऐश्वर्या म्हणते, काय म्हणालात आई? आमची चूक? बरोबर आहे तुमचं, आमची चूक. सुमित्रा एंटरप्राइजेसला मोठं करायचं आम्ही हा वेडेपणा केला ना. तुम्हाला तर तुमच्या सख्या मुलाचे गुण तर काही दिसत नाहीत. ह्या घरची जी सून आहे तिचेही कष्ट तुम्हाला दिसत नाहीत. पण ज्या बाईला या घरातून धक्के मारून हाकललं तुम्हाला ती बरोबर वाटतेय. तिने आपल्या कंपनीला खाली पाडून तिने स्वतःची कंपनी मोठी केली. जानकी एंटरप्राइजेसला मोठं केलंय आणि तुम्ही काय केलं आई? तुम्ही तिला सपोर्ट केला. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती नाहीये. या सगळ्याला ती कारणीभूत आहे आणि तिच्यामुळे आपलं हे घर आपल्या हातून जाणार आहे आई. आई म्हणते, ऐश्वर्या काहीतरी बोलू नकोस. जानकीची यात काय चूक आहे? ऐश्वर्या म्हणते, काय चूक आहे? मी सांगते ना तुम्हाला. ही जी श्री आणि सौ स्पर्धा आहे ना त्या प्रत्येक फेरीत तिने चिटिंग केली आणि खोटेपणाने ही स्पर्धा जिंकली. आई म्हणते, शक्यच नाही. जानकीने एकही खेळ खोटेपणाने खेळला नाहीये. तसं असतं तर सगळा गाव गोंधळात तिच्या पाठीशी नसता. ऐश्वर्या म्हणते, सगळा गाव कुठे आई? तुम्ही पण तर होतातच ना तिथे. म्हणून तर झालेत हे सगळे प्रॉब्लेम्स. आई म्हणतात, बास, तुझ्याशी जे बोलायचं होतं ते बोलून झालंय माझं. तू येऊ शकतेस आता. असं म्हणून आई कपाटात कपडे ठेवायला वळतात आणि ऐश्वर्या जायला निघते. तेवढ्यात ऐश्वर्याला कपाटात दागिने दिसतात. ते वाकून वाकून बघण्याचा प्रयत्न करत असते आणि काहीतरी विचार करत असते. आई म्हणते, आता यांच्याशी बोलून काय तो मार्ग काढावा लागेल आम्हाला. ऐश्वर्या म्हणते, हे बघा आई, मला माहिती आहे आपल्या घरावर आलेलं हे संकट खूप मोठं आहे.
बोलते. आईला पण नजर असते तिची कपाटावर आणि ती म्हणते, तुम्हाला कोणाला काही बोलायची गरज नाहीये. मी आणि सारंग खंबीर आहोत हे निस्तरायला. आम्ही बघू काय ते. आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते. इकडे जानकीचे आणि ऋषिकेशचे फोटोशूट होत आहेत आणि ओवी म्हणते, आई थोडा हस ना. जानकी म्हणते, हो. कश्यप सर म्हणतात, सर तुम्ही खांद्यावर हात ठेवा ना. ऋषिकेश म्हणतो, हो ठेवतो ना, माझीच बायको आहे. जानकी हळू आवाजात म्हणते, अहो माहितीये सगळ्यांना, हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये. ऋषिकेश म्हणतो, आणि दोघांचे फोटोशूट होतात. कश्यप सर म्हणतात, खूप मस्त फोटोशूट झालेत आज. आता तुम्ही खूप मोठे सुपरस्टार होणार आहात. ऋषिकेश म्हणतो, सुपरस्टार होऊ की नाही माहीत नाही, पण तुम्ही आज जो काही सपोर्ट केलाय आम्हाला त्याने खूप मोठी मदत झालीय. जानकी म्हणते, तुमचे मनापासून आभार. या ॲपमुळे आमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. कश्यप सर म्हणतात, हो नक्कीच. आणि तुमची ही जोडी खूप अमेझिंग दिसणार आहे. बॅनरवर तुम्ही दोघं महाराष्ट्रात धमाका करून टाकणार आहात. ऋषिकेश म्हणतो, थँक्यू सर. मिस्टर कश्यप, थोडं बोलायचंय तुमच्याशी. काही मुद्दे आहेत जे क्लिअर करायचेत. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यात अवंतिका आईला विचारते, आई काय झालं, काय म्हणाली ती ऐश्वर्या. आणि मी सौमित्र म्हणतो, तिने बोलणं नीट ऐकून घेतलं की उडवाउडवीची उत्तरं दिलीत. आई म्हणते, मी बोलले तिच्याशी, पण ती अशा थाटात बोलत होती की तिची काही चूकच नाहीये. ती म्हणाली सुद्धा, आमची ह्याच्यात काहीही चूक नाहीये. आम्ही ही कंपनी वाचवण्यासाठी कर्ज काढले. जानकीमुळे ही कंपनी बुडाली असं म्हणाली ती. आम्ही ही स्पर्धा हारलोय. आम्ही आता काय करणार. मग काय म्हणाली ती. मी म्हणाले की मी यांच्याशी बोलून काहीतरी मार्ग काढते. जमलं तर पैशाची पण सोय करते. अवंतिका म्हणते, मग लगेच हो म्हणाली असेल ना. तर आई म्हणते, नाही, ती म्हणाली आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाहीये आणि लगेच निघून गेली. सौमित्र म्हणतो, आई हे बघ, मी सांगतोय ना, ही लोक खोटं बोलतायत. काही घर वगैरे गहाण ठेवलं नाहीये. आई मला खरं सांग, घर गहाण ठेवलं असतं तर ते लोक, कर्ज देणारी माणसं आत्तापर्यंत शांत बसली असती का. आणि तेवढ्यात सारंग येतो. सारंग अस्तव्यस्त अवस्थेत असतो. कोणाचा तरी मार खाऊन आलेला असतो. सारंग आई म्हणून हाक मारतो आणि सगळे त्याच्याकडे बघतात. ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणून हाका मारतो. दरवाजा उघडून ऐश्वर्या खाली येते. आई म्हणते, सारंग. सौमित्र पळत जातो आणि म्हणतो, ए सारंग, सारंग, कसं हे, काय रे, काय झाले तुला. तू चल आधी आत चल. ऐश्वर्या म्हणते, ह्याला काय झालं. आणि म्हणते, सारंग काय रे, तुझी ही अवस्था कुणी केली. ऐश्वर्या म्हणते, सारंग काय झालं, कोणी मारलं तुम्हाला. सारंग म्हणतो, ऐश्वर्या, ह्या घरासाठी ज्याच्याकडून कर्ज घेतलंय ना त्याने मला मारलंय. सगळ्यांना धक्का बसतो आणि तो सांगतो, ऑफिसमध्ये तो माणूस आला होता. सारंग खुर्चीत बसलेला असतो. त्यांना पाहून सारंग खुर्चीतून उभा राहतो. तो माणूस म्हणतो, सारंग रणदिवे. तो सारंगला बाजूला करतो आणि त्याच्या खुर्चीत जाऊन बसतो. टेबलवर पाय ठेवून बसतो आणि म्हणतो, सांगा कधी देणार माझे 5 करोड. सॉरी, प्रश्न चुकला. कसे देणार माझे 5 करोड. सारंग म्हणतो, हे बघा साहेब, मी पैसे देतो. तो सारंग जरा घाबरलेलाच असतो आणि बोलतो. आणि माणूस खुर्चीतून उभा राहतो आणि म्हणतो, अरे लेकिन कैसा देगा तू मेरा पैसा. कंपनी तर बुडली आहे तुझी. अकाउंटमध्ये 1 रुपया नाही. पाकीट दाखव. आणि त्या माणसासोबत त्याचे 2 साथीदार असतात. ते त्याच्या खिशातून पाकीट काढून घेतात. तो माणूस म्हणतो, तुझं पाकीट पण खाली आहे. काय आहे तुझ्याकडे. सारंग म्हणतो, साहेब खरं सांगतो, माझ्याकडे काही नाहीये. 2 महिने पगार केला नाही म्हणून माझा स्टाफ पण मला सोडून गेलाय. हात जोडून सारंग म्हणतो, माझ्यावर खूप वेळ वाईट आली आहे. तुमचे पैसे नक्की देणार. तो माणूस म्हणतो, पण कसं देणार. स्पर्धा तर तू हारलाय. आणि आपलं काय ठरलं होतं. स्पर्धा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तू माझा पहिला हप्ता मला तू आणून देणार, बरोबर ना. मग मला माझे पैसे पाहिजेत. सारंग म्हणतो, नाही, तुमचं बरोबर आहे. पण कसं आहे ना, स्पर्धा जिंकलो असतो तर पैसे मिळाले असते. पण आता आम्ही ती स्पर्धा हारलेलो आहोत. आमच्याकडे काहीच नाहीये. कसे देणार तुमचे पैसे. पण तुमचे पैसे मी नक्की देणार. आणि तो माणूस सारंगची कॉलर पकडतो आणि म्हणतो, अरे ये भिकारड्या. सारंग म्हणतो, ओ काय करताय तुम्ही हे. तो माणूस म्हणतो, खिशात दमडी नाही, अकाउंट खाली, हात खाली, पैसे नाहीत आणि पैसे द्यायच्या गोष्टी करतोय तू. किती पैसे आहेत माहितीये माझे. त्याच्या साथीदाराला विचारतो, किती रे. आणि ते म्हणतात 5 करोड. तो माणूस म्हणतो, 5 वर किती शून्य असतात माहितीये का तुला. सारंग म्हणतो, हे बघा. तो माणूस म्हणतो, आता बघायची वेळ गेली, आता हिसकावण्याची वेळ आली आहे. माझे पैसे नाही दिले ना तर उभ्याचा उभा गिळून टाकेल मी तुला. तो तुझा बंगला आहे ना आशीर्वाद, माझा अड्डा बनवेल, कळलं. सारंग म्हणतो, असं कसं तुम्ही माझ्या घरात घुसणार. तो माणूस म्हणतो, माझ्या घरात.
आणि हसतो. माझ्या घरात गहाण ठेवलेल्या घराला साथीदार म्हणतले का? अरे त्याचा व्हिडिओ बनवतो आणि तो सारंग म्हणतो मी आता गहाण ठेवले ना, मग आता पैसे नाही तर त्याच्या हाताला बघतो आणि म्हणतो सारंगला राग येतो आणि सारंग त्याची कॉलर पकडतो आणि त्याच्या साथीदारांना म्हणतो चला रे याच्या माझ्याकडे करायची नाही, समजलं ना? स्टेशन दाखवा. आणि ते दोघं त्याला बाजूला घेतात. सारंग म्हणतो ओ थांबा थांबा, ओ सोडा, मारू नका. ते दोघं सारंगला मारतात आणि सारंग ओरडत असतो अरे लेका मारू नका, मी पैसे देतो तुमचे. आणि सारंग आई ग म्हणून ओरडत असतो. सारंग हे सगळं घरी सांगत असतो. सगळे घाबरलेले असतात. सौमित्र म्हणतो म्हणजे? सौमित्र सुद्धा घाबरतो आणि म्हणतो हा बंगला खरंच गहाण आहे? अवंतिका म्हणते मी तुला म्हणाले होते ना सौमी, जर हे खरं असेल तर आपण काय करायचंय? मी तुला बोलले होते. सौमित्र म्हणतो हो अगं, पण मला जरा तो घाबरलेलाच असतो आणि म्हणतो हे नाटक आहे असं वाटलं. सारंग म्हणतो ते लोक खूप डेंजर आहेत. त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि मला 2 दिवसाची मुदत दिली. जोपर्यंत पैसे नाही जमले ना तर ते आपल्या घरावर कब्जा घेतील. आई म्हणते परमेश्वरा आता काय होणार रे? सौमित्र ते काही नाही, तू आताच्या आता जानकीला फोन कर आणि तिला ह्या सगळ्याची कल्पना दे. त्या दोघांना सांग हे जे काय झालंय ते. आणि सारंग आईकडे पाहतो. सौमित्र म्हणतो दादा वहिनीला काही सांगायला नकोय, तू शांत हो आधी. आणि सौमित्र पण जरा घाबरतो आणि त्यांना काय सांगणार आहे आपण? ऐश्वर्या सारंगमुळे आपलं घर चाललंय. ज्या माणसांना आपण या घराबाहेर काढलं त्यांच्याकडे आपण आपल्या घरासाठी मदत मागायची आहे का? काय बोलतेस आई तू हे? एक मिनिट शांत हो, मला जरा माझ्या पद्धतीने विचार करू दे. आणि सौमित्र सारंग पुढे जाऊन बसतो आणि त्याला म्हणतो तू त्या दिवशी काय म्हणालास? मला तुझा मोठा भाऊ असलास तरी मी आता लहान राहिलो नाही. अरे लग्नानंतर आपल्या भावाशी गोष्ट शेअर केल्याने कोणी लहान होत नाही सारंग. तू मानत नसलास ना तरी मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मी तुझ्या सोबत असेल. आणि सौमित्र उठतो पण लगेच सारंग त्याचा हात पकडतो आणि सगळे त्याच्याकडे पाहतात. सारंग उठतो आणि सौमित्रला बिलगतो. हे बघून ऐश्वर्याला टेन्शन येतं आणि इकडे फोटोशूट चालू असतो. गुलाबदादा येतात आणि जानकीला म्हणतात जरा महत्त्वाचं बोलायचं आहे, या ना बाजूला. जानकी गुलाब बाहेर येतात आणि जानकी विचारते काय झालं गुलाबदादा, तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये का दिसताय आणि तसं मला बाजूला का बोलावलं? सगळं ठीक आहे ना? गुलाब म्हणतो अहो काहीच ठीक नाहीये वहिनीसाहेब. अहो माझ्या कानावर एक बातमी आलीये, तेच सांगायला इथवर आलोय मी. जानकी म्हणते कसली बातमी वहिनीसाहेब? आणि सारंग दादाला कोणीतरी मारलं आहे म्हणून. जानकी म्हणते काय काय बोलताय तुम्ही? सारंग भाऊजीला कोणीतरी मारलंय? गुलाबदादा म्हणतो होय. जानकी म्हणते का? ते ठीक आहेत ना? त्यांना फार लागलं नाहीये ना? गुलाब म्हणतो अहो वहिनीसाहेब आता घरी गेल्यावरच कळलं मला. जानकी म्हणते अरे देवा, असं कोणी का केलं? त्यांना कधी कोणाच्या आद्यात ना मध्यात असतात. त्यांची कोणाशी दुश्मनी पण नाहीये. का मारलं त्यांना? गुलाब म्हणतो असं समजलं आहे की सारंग दादा ज्या माणसानं मारले ना त्या माणसाकडून पैसे घेतले होते. जानकी म्हणते पैसे? होय पैसे. आणि सारंग भाऊजीला पैशाची गरज का पडली? कशासाठी हवेत पैसे त्यांना? गुलाब म्हणतो तेवढं काही समजलं नाही वहिनीसाहेब. जेवढं मला कळलंय तेवढं मी सांगायला इथवर आलोय. पण वहिनीसाहेब मला तर हा फार मोठा प्रॉब्लेम वाटतोय बघा. जानकी म्हणते प्रॉब्लेम? आणि रस्त्यावर 2 गाड्या आमनेसामने येऊन थांबतात. एका गाडीतून सौमित्र उतरतो आणि एका गाडीतून तो माणूस जो सारंगकडे आला होता आणि त्याने साथीदार. तो माणूस म्हणतो तुम्ही फोन केलता मला? सौमित्र म्हणतो हो मी केला होता. तो माणूस म्हणतो तुम्ही कोण? सौमित्र म्हणतो आज तुम्ही ज्याच्यावर हात उचलला त्याचा मोठा भाऊ. तो माणूस म्हणतो आज तर 50 जणांना फटकावलंय आम्ही. नेमका कोणाचा भाऊ तू? सौमित्र म्हणतो रणदिवे. सारंग रणदिवे. तो माणूस जरा आठवण्याचा प्रयत्न करतो आणि मागचा साथीदार म्हणतो आणि तो माणूस हसतो आणि म्हणतो हां तो टेडी बिअर, तो 5 कोटीवाला, त्याला फटकावलंय. मग? सौमित्र म्हणतो एखाद्यावर हात उचलणं कायद्याने गुन्हा आहे आणि त्यासाठी मी पोलिसात कंप्लेंट करून तुम्हाला आत टाकू शकतो. ॲडव्होकेट आहे मी. तो माणूस म्हणतो अच्छा, पोलीस खिशात घेऊन फिरतोय मी. आणि कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार? भाटी चौक, संकेश्वर चौक. आणि काय कंप्लेंट करणार माझी? मी तुझ्या भावाला मारले म्हणून? हं? वकील साहेब तो एक पुरावा आहे का तुमच्याकडे? सौमित्र म्हणतो त्याच्या अंगावरच्या जखमा हाच त्याचा पुरावा आहे. आणि तो माणूस हसतो आणि म्हणतो असं नाही ना चालत राजा. अरे पिक्चरमधला वकील आहे का तू? हां? अरे कानून सबूत मागते, हे सबूत. आणि सबूत माझ्याकडे. वकील साहेबांना सबूत दाखवा. आणि त्याच्या साथीदार मोबाईल काढतो आणि तो व्हिडिओ दाखवतो.
तो माणूस सौमित्रला विचारतो, काय वकील साहेब, कसा वाटला सबूत? नाही म्हणजे दिसतंय ना, तुमच्या भावाने पहिली माझी कॉलर पकडली आणि मग माझ्या माणसाने त्याची गचांडी धरलीये. सौमित्र म्हणतो, हा व्हिडिओ मधूनच काढलाय आणि तुम्ही त्याला इन्स्टिगेट केलंय म्हणून त्याने तुमची कॉलर धरली आणि हे मी कोर्टात प्रूव्ह करू शकतो. तो माणूस म्हणतो, वकील साहेब, आम्ही तुमच्या वकिलीचा आदर करतोय, पण आम्ही जे केलंय ना ते कायद्याने केलंय. एक मिनिट म्हणून तो माणूस गाडीतून कागदपत्र काढतो आणि सौमित्रला दाखवतो. हे बघा. तो माणूस म्हणतो, वकील साहेब, हे पेपर बघा. हे बघा, इथे तुमच्या भावाने स्पष्ट लिहिलंय, खाली साईन पण आहे. सौमित्रने पेपर हातातून घेऊन वाचतो. तो माणूस म्हणतो, त्याने आमच्याकडून 5 करोड रुपये घेतलेत आणि त्याचा पहिला हप्ता 25 लाख आणि स्पर्धा झाल्यानंतर तो आम्हाला पहिला हप्ता देणार होता, असं लिहिलंय, स्पष्ट लिहिलंय. आणि तसं नाही जर झालं तर आशीर्वाद बंगला ताब्यात घेऊ शकतो. आता मला सांगा, यात चूक कोणाची आहे? सौमित्र म्हणतो, ही जबरदस्ती आहे. हे मान्य आहे तो स्पर्धेत हारला, पण ते घर काय त्याच्या एकट्याचं आहे का? तो माणूस म्हणतो, वकील साहेब, त्याला आम्ही काय करणार? हे बघा, व्याजाने पैसे देणं घेणं हा आमचा धंदा आहे. 5 करोड आहेत. तुम्ही आमचे पैसे आम्हाला द्या, विषय संपवा. सौमित्र म्हणतो, हो, मी विषय संपवेलच, पण कोर्टात नाही. मी व्हिडिओ पण बघितलाय. सारंगला कॉलर धरायला कोणी भाग पाडलं हेही कळलंय मला आणि तुमचा बिझनेस काय ना ते सुद्धा लक्षात येतंय माझ्या. त्यामुळे आता आपण कोर्टात बोलू. आणि ते दोघंही तिथून निघून जातात. इकडे जानकी विचार करत बसलेली असते. ऋषिकेश येतो आणि म्हणतो, काय सॉलिड फोटोशूट झालाय ना आपला. आता सगळीकडे आपले फोटो, बॅनरवर, मॉलमध्ये, डिजिटल पोस्टरवर, सगळीकडे आपले फोटो असतील. सोशल मीडियावर पण आपण दिसू. हे सगळं ना एका स्वप्नासारखं वाटतंय मला जानकी. मी असा विचार कधीच केला नव्हता की आपल्या आयुष्यातही असा दिवस येईल. आपल्याला स्पेशली कॉस्ट्यूम देऊन आपलं फोटोशूट करून घेतलं. वा, मस्त मजा आली फोटोशूट करायला. आज ना जगात भारी आणि श्रीमंत असल्यासारखं वाटलं मला खरंच. आणि ह्या श्री आणि स्पर्धेमुळे ना आपण महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलो नाही का? आणि ऋषिकेशच्या लक्षात येतं की जानकीचं लक्षच नाहीये. आणि ऋषिकेश म्हणतो, जानकी, काय गं, काय झालं? एवढ्या वेळ झालं मी तुझ्याशीच बोलतोय, लक्ष कुठे तुझं? जानकी म्हणते, हां बोला ना. ऋषिकेश म्हणतो, नाही, आता तू बोल. मगाशी गुलाबला भेटल्यापासून जराशी भरकटलीयस तू. काय झालंय? नेमकं तुझ्या डोक्यात काय चालू आहे? जानकी म्हणते, गुलाबदादांनी सांगितलंय की सारंग भाऊजींना ऑफिसमध्ये शिरून कोणीतरी मारहाण केलीये. ऋषिकेशला थोडं वाईट वाटतं, पण तसं तो दाखवत नाही आणि म्हणतो, बरं मग? जानकी म्हणते, बरं मग एवढंच? तुम्हाला काहीच वाटत नाहीये? ऋषिकेश, सारंग भाऊजींना मारहाण झालीये म्हणजे काहीतरी मोठा प्रॉब्लेम असणार आहे. मला असं वाटतंय आपण त्यांना भेटायला हवं. मला फार टेन्शन आलंय. ऋषिकेश म्हणतो, त्याने आजवर आपल्याला टेन्शन दिलंय ना? आज त्यांना त्रास झालाय. जानकी, इतका सोपा न्याय आहे देवाचा आणि तू त्यांचा विचार का करतेस? जानकी म्हणते, हे बघ, त्यांच्या घरात काय चाललंय ना ते सोड. आता आपल्या आयुष्यात काय होणार आहे ना याच्याकडे लक्ष दे. जानकी म्हणते, सोडून देऊ? इतकं सोपं नाहीये दुर्लक्ष करणं. सारंग भाऊजी तुमचे धाकटे भाऊ आहेत, हे लक्षात ठेवा. ऋषिकेश म्हणतो, परत तेच जानकी, या घरातली माणसं माझी कोणी नाहीयेत हे हातावर गोंदून घेऊ का मी? आणि नको ना परत त्याच विषयावर. ज्यांनी आपली क्यू आली नाही त्या माणसाला दयामाया दाखवू नकोस. बस आता. तू परत तिथे जाशील हे मला आवडणार नाही. जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, आता जर का तू तिकडे गेलीस ना तर परत आपल्या नात्यात अंतर येईल. जानकी म्हणते, काय बोलताय तुम्ही? ऋषिकेश, असं काही होणार नाही. वाटेल ते बोलू नका. ऋषिकेश म्हणतो, वाटेल ते नाही, खरं तेच बोलतोय जानकी. या स्पर्धेत ना त्यांचे चेहरे अजून ठळक झालेत. ज्यांना आपलं सुख बोचतं ना त्यांना झालेल्या यातना ऐकून मला काही फरक पडत नाही. इकडे सारंग रूममध्ये बसलेला असतो. ऐश्वर्या चोरासारखी इकडे तिकडे बघत येते. सारंग म्हणतो, तरी मी सांगत होतो तुम्हाला, फार पैसे नाहीयेत आपल्याकडे. जे आहेत ना ते पण लोकांचे आहेत. जपून वापरा. पण कसलं काय करणार आपण आता? ऐश्वर्या, काहीतरी करा हो तुम्ही प्लीज. काहीतरी मार्ग दाखवा ना. ऐश्वर्या म्हणते, बघूया. सारंग म्हणतो, बघूया? वेळ नाहीये आपल्याकडे. लवकरात लवकर डिसिजन घ्यायला लागणार आहे आपल्याला. पैसे नाही दिले म्हणून आज त्याने मला मारलं. लय डेंजर माणसं आहे ते. उद्या मारून लुळंपांगळं करून टाकतील मला. आणि तेवढ्यात थांबणार नाहीत. ह्या घरावर पण जप्ती आणतील. आपल्याला काहीतरी करायला लागेल. ऐश्वर्या, बोला ना, काहीतरी बोला. ऐश्वर्या म्हणते, सारंग, मी काय करणार आहे यात? सारंग म्हणतो, काय करणार आहे म्हणजे? ऐश्वर्या, अहो, डॅडाला फोन करा की, आणि नक्कीच ते आपल्याला काहीतरी मदत करतील. त्यांच्या ओळखीचीच माणसं होती ना ती. त्यांना म्हणा जरा त्यांच्याशी गोड बोलून मुदत वाढवून घ्या.
प्लीज हो ऐश्वर्या, खूप उपकार होतील आपल्यावर. ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला असं वाटतंय का मी डॅडाला फोन केला नसेल? माझं आणि त्यांचं बोलणं झालंय. मग सारंग विचारतो, काय म्हणले ते? काय झाले? काय बोलले ते? ऐश्वर्या म्हणते, ते म्हणाले की मी यात काही करू शकत नाही. सारंगने आधीच विचार करून हा निर्णय घ्यायला हवा होता आणि त्या पेपर्सवरती ज्या काही सह्या केल्या ते पेपर आधी वाचून घ्यायला हवे होते. मी आता नाही काही करू शकत. सारंग म्हणतो, काहीच नाही करू शकत? सारंग जरा जोरात म्हणतो, अहो असं कसं काही करू शकत नाही? त्यांच्या ओळखीचे माणसं होते ना, त्यांच्या सांगण्यावरून मी केलं हे सगळं. आता मी काय करू? आणि तो रडत बसतो. 5 करोड फुटकी कवडी नाहीये माझ्याकडे आणि तो डोक्याला हात मारत बसतो. ऐश्वर्या म्हणते, एवढी सगळी संपत्ती असताना असं कसं म्हणू शकता तुम्ही? सगळं गेलं, सगळं बुडालं म्हणून. सारंग म्हणतो, कुठली संपत्ती ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, आईचे कपाटात ठेवलेले दागिने. जानकी म्हणते, असा कसा नाही फरक पडत? आपल्याला वेदना झाल्या तर त्रास त्यांना होतो, आपलं चांगलं झालं तर ते खुश होतात. तसं जर नसतं तर ऋषिकेश, आई आपल्याला पाठिंबा द्यायला तिथे आल्या नसत्या, देवळात देवीच्या गोंधळाला आपल्यासाठी प्रार्थना करायला आल्या नसत्या. या सगळ्याकडे बरं सोयीस्कर दुर्लक्ष करताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाच्या एखाद दुसऱ्या वाईट गोष्टीमुळे लक्ष देण्यापेक्षा त्याच्या चांगल्या आठवणी लक्षात असू द्या, त्या विसरून नाही चालत. नाहीयेत का त्यांच्या कुठल्या चांगल्या आठवणी? कुठलाच माणूस वाईट नसतो, परिस्थिती वाईट असते. माझ्या मनात असंख्य चांगल्या आठवणी आहेत त्यांच्याविषयी. दृष्ट लागू नये असा संसार होता माझं घर होतं, पण दृष्ट लागली ते ऐश्वर्याची. ती आली आणि त्याच्या नंतरच हे सगळं झालं. नाती तुटली, ती खराब झाली, पण माणसंही एकमेकांपासून तुटलेत. माणसांची मनं खराब झाली फक्त तिच्यामुळे. तिनेच हळूहळू सगळ्यांची दिशाभूल केली. ऋषिकेश, आणि तुम्हाला पण माहितीये तशा नाहीयेत आई. आईला चुकीचं वागायला भाग पाडलं. ऋषिकेश म्हणतो, सुमित्राबाईला चांगल्या वाईटाची पारख नाहीये का? खोटा दागिना घरात ठेवला आणि खरा दागिना घराबाहेर फेकून दिला. ह्या वयात सुद्धा खरं काय खोटं काय हे कळत नाही त्यांना. भलं काय वाईट काय समजत नाही त्यांना. आपण ओरडून सांगायचं का प्रत्येक वेळी? स्वतःच्या डोळ्यांनी दिसत नाहीत, स्वतःच्या मनाचा कौल घेता येत नाही अगं त्यांना. जानकी म्हणते, हे बघा ऋषिकेश. तो म्हणतो, बस झालं जानकी, आता हे बघ, तू मला काही सांगायचा प्रयत्न करू नकोस. त्या घरात आपलीच माणसं राहतात, ते मला कधीच पटणारं नाहीये. आणि जानकी, म्हणून मी तुला सांगतोय की तू तिथे जायचं नाहीस. बस, उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. आई जानकीला फोन करून सांगते की आपला आशीर्वाद बंगला जातोय गं. सारंग त्या माणसाकडून खूप मोठी रक्कम घेतलीये. इकडे जानकी ऐश्वर्याला म्हणते, तू घर वाचवणार आमचं? ऐश्वर्या म्हणते, तू घर वाचवणार? जानकी म्हणते, हो. आणि आम्हाला हरवून तू पैसे जिंकलीयस ना, ते 25 लाख रुपये आणून दे, मग बघू. जानकी म्हणते, हो, मी वाचवेल माझं घर, मी आणते 25 लाख रुपये.